जाहीरनामा प्रसिद्ध करताना संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार की शिवसेना आपल्या पक्षाचा नाही, संयुक्त होईल. मी परत एकदा सांगतो की तसा काँग्रेसने जाहीरनामा देशासाठी केला आहे. मात्र आम्ही तीनही आणि आमचे इतर काही मित्रपक्ष आहेत महाविकास आघाडीतले, यांची चर्चा सुरू आहे. त्याच्यात राज्याच्या दृष्टीने काही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, मग शेतकरी असतील काय असेल, आम्ही काय करू शकतो ज्याच्यामध्ये राज्यात वेगळा काही प्रयत्न होईल असे मुद्दे आम्ही त्या वचननाम्यात टाकू. पहिल्या टप्प्यात मतदान आता आहे ना. हो, पण त्याच्यासाठी मी तुम्हाला काय म्हटलं, जर आवश्यक असेल तर आम्ही ते करू. म्हणजे मी असं म्हणत नाही की आम्ही करूच किंवा करणारच नाही. आत्ता जो जाहीरनामा काँग्रेसने दिलेला आहे तो सर्वसमावेशक आहे. त्याच्यात आणखीन काही गोष्टी ऍड करायच्या असतील तर त्या आम्ही जरूर करू. शिवसेना भवन में मुस्लिम भाइयों से मुलाकात की थी. आपने किया ना, इंटरव्यू लिया ना कल, वो दिखाओ ना सबको. ठीक है, चलो. अभी जिस तरीके से कांग्रेस का जो जाहीरनामा आया है उसके बाद लगातार बीजेपी जो टिप्पणी कर रही है कि इसमें मुस्लिमों के लिए ज्यादा चीजें हैं, तमाम सारी ऐसी चीजें हैं जो ऐसा लगता है कि कहीं न कहीं एक समुदाय को ज्यादा हित साधने की कोशिश हुई है. इसको कैसे देखते हैं? जैसे मैंने कहा कि मुस्लिम लीग का ज़्यादा अनुभव भारतीय जनता पार्टी को होगा या होना चाहिए, और वो इसलिए कह रहा हूँ कि स्वातंत्र पूर्व समय में शायद 1940-42 होगा, उस वक्त जनसंघ के जो संस्थापक थे श्यामा प्रसाद मुखर्जी, उन्होंने उस वक्त आज़ादी के लिए लड़ने वाली कांग्रेस नहीं आनी चाहिए, नहीं चाहिए, इसलिए उस जमाने की जो मुस्लिम लीग थी जिन्होंने पार्टीशन की मांग की थी, देश का बंटवारा होना चाहिए था, उनके साथ मिलीजुली सरकार पश्चिम बंगाल में स्थापित की थी जिसमें वो 11 महीने तक अर्थमंत्री रहे थे. तो शायद उनका और वो मुस्लिम लीग का, उस मुस्लिम लीग का पुराना रिश्ता आज भी कायम हो सकता है, और इसलिए उनको उनमें ज़्यादा समझदारी होगी. और अगर ये काफ़ी नहीं है तो पिछले कुछ दिनों में या सालों में उनके जो फोटो आए हैं, जैसे मोहन भागवत जी जामा मस्जिद में गए थे, मोदी जी गए थे, वो मिडिल ईस्ट में जाकर उन्होंने मंदिर का निर्माण किया, लेकिन वहाँ भी वो मस्जिद में गए, यहाँ भी कुछ लोग मस्जिद में जाते हैं. तो फिर उसको वो कैसे देखते हैं, जैसे मैं कैसे देखता हूँ ये सवाल है, वैसे वो कैसे देखते हैं वो भी एक सवाल है. त्यांचं असं म्हणणं आहे की मी जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला, परत विरोधी पक्षांनाही यामध्ये निधी मिळालेला आहे आणि आता जे विरोध करतायत त्यांना भविष्यात पश्चाताप होईल. बरोबर आहे. पश्चाताप एवढ्यासाठी मी काल बोललो, कारण जर सुप्रीम कोर्टाने हे बिंग फोडलं नसतं तर भारतीय जनता पक्षाचा जो परकला प्रभाकर यांनी म्हटले की मोदी गेट आहे. मोदी गेट ह्या शब्दाचा अर्थ फार भयानक आहे, कारण मला वाटतं हा गेट शब्द वॉटर गेट प्रकरणापासून हा जगामध्ये रूढ झाला. त्यावेळेला अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते निक्सन, त्यांचा घोटाळा बाहेर आला आणि त्याला वॉटरगेट हे प्रकरण नाव दिलं गेलं. तसंच ह्या प्रभाकरजींनी, प्रभाकरच ना, त्यांनी त्यांचं म्हणजे ते माजी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे यजमान ज्या मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री होत्या, कदाचित त्यांच्याच काळामध्ये ही योजना आणली गेली असेल. त्याच्यामुळे परकला साहेबांना हा काय प्रकार आहे हा कळला असेल. बरोबर, त्यांनी त्याचं नाव हे मोदी गेट केलेलं आहे. म्हणजे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्याचा सुप्रीम कोर्टामध्ये पर्दाफाश झाला नसता तर यांना हजारो कोटी रुपये कसे आणि कोणी दिलेत हे कळलं नसतं, आणि चंदा दो आणि धंदा लो हे काम यापुढे सुद्धा चालू राहिलं असतं. की या निमित्ताने आता यांची सत्ता येत नाही आणि हे सगळं आता उघड झालं. त्याच्यामुळे विरोधी पक्षाला पश्चाताप जरूर होईल की हे आधी का नाही लक्षात आलं. महाराष्ट्र के भीतर किस तरीके से ताबड़तोड़ रैलियां अमित शाह और पीएम कर रहे हैं महाराष्ट्र के भीतर, जो प्रधानमंत्री नहीं कौन क्या शब्द वापर, ताबड़तोड़ मतलब लगातार. अच्छा अच्छा अच्छा, मी ताबडतोब वापरला तर तुम्ही म्हणाला हिंदी येत नाही. लगातार जो रैलियां कर रहे हैं, क्या लग रहा है कि महाराष्ट्र की जो 48 सीटों जिसको 43+ देखो ऐसा है, जो उन्होंने पिछले 5 साल 10 साल में नहीं किया, जब भी आपत्ति आई थी महाराष्ट्र में तो ये दोनों महाराष्ट्र में आए भी नहीं थे. तो अभी उनके हाथ में एक 2 महीने तक सरकार है, घूमने दो उनको. महाराष्ट्र बहुत अच्छा है और महाराष्ट्र की जनता क्या कहती है वो भी उनको समझना चाहिए था. ये बात उनको शायद पहले समझ में आती तो आज ऐसी वो लगातार
आता ताबडतोब शब्द हिंदी आहे तो वारी आहे की नाही पता नाही, महाराष्ट्राच्या वाऱ्या करण्याची त्यांना वेळ आली नसती. असं काही नाहीये, कारण संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरोधामध्ये एक जनमत फक्त तयार झालेलं आहे, ते फक्त मतदानाची वाट बघतायत. त्याच्यामुळे मी आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, कारण शेवटी जागा वाटप हा झालेला आहे. तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेलं आहे. आता जर कुठे काही बंडखोऱ्या किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षाची जबाबदारी आहे, ते त्यांनी थांबवली पाहिजे. पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल. ये अगर मगर की बात क्यों, दिखाई तो दे रहा है, साफ दिखाई दे रहा है. उनके कुछ मंत्री, जैसे कर्नाटक के एक भूतपूर्व मंत्री हेगड़े, उन्होंने कहा कि संविधान बदलना है इसलिए हमें 400 पार करना है. राजस्थान से एक उनकी महिला शायद मंत्री है या विधायक है या सांसद है, उन्होंने भी कहा कि हमें संविधान बदलना है, बदली करना है. तो ये अगर मगर की बात नहीं, अब इनके सब जो दाव है वो दिखाई दे रहे हैं. कुठल्या किरण पावसकर होती हे छोड रे हो. मुस्लिम बांधवांचा जो लोकशाही आहे तो महाविकास आघाडीला आणि आपल्या शिवसेनेला किती महत्वाचा असणार आहे या लोकसभा निवडणुकीत? बघा, ही लढाई शेवटी हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे.